जय गुरुमानिक. जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की माझे काही व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत, व्हॉईस ओव्हर करणं झालं नाही. तर तसंच हा माणिकनगरचा दुवादशीचा व्लॉग आहे. आम्ही माधुकरी घेऊन रूमवरून बाहेर निघालो आणि मध्ये पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी थांबलो होतो. यानंतर इथं ही नित्य माधुकरी सेवा काउंटर जे चालू आहे त्यावर माधुकरी आम्ही दिली आणि पुढच्या वर्षासाठी म्हणून नवीन डबे घेतलेले आहेत. याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला सांगा, मी एक त्यावर व्हिडिओ बनवेन. यानंतर आम्हाला माधुकरी इथे जमा करून दुसरी माधुकरी देण्यात आली आणि नंतर त्यासोबत माधुकरीचा प्रसाद म्हणून भाकरी आणि शेंगादाण्याची चटणी दिली जाते. हा प्रसाद आपण वर्षभर ठेवू शकतो, ती भाकरी खराब होत नाही, हे विशेष आहे या प्रसादाचं. आणि पुढे जे काउंटर दिसत आहेत ते सगळे आपण म्हणजे या उत्सवाला लागणाऱ्या शिदा किंवा माणिक प्रभूचे पदक वगैरे इथं जे काही आहे किंवा माणिक प्रभूच्या प्रत्येक गोष्टी ह्या काउंटरवर मिळतील तुम्हाला. या आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहात तुम्ही की इथं माणिक प्रभूचे पदक आहेत आणि इकडं पद्यमाला वगैरे असे चरित्र, हे पुस्तक, फोटो, हे माणिक प्रभूचं सगळं साहित्य इथं मिळतं. यानंतर आम्ही पुढे आलो आणि जे माणिक प्रभूच्या समाधीसाठी अत्तर वापरलं जातं संस्थांमध्ये, ते अत्तर इथं मिळतं. ते अत्तर आम्ही घेत होतो आणि मुलांना लगेच स्प्रेसुद्धा पाहिजे होता नवीन आणि फ्लेवर आम्हाला छान वाटला म्हणून तेही घेतलो. संध्याकाळी दुपारी आम्ही प्रसाद घेण्यासाठी परत आपल्या रूमकडे आलो आणि इथं प्रसादाची व्यवस्था असते दुपारच्या. माणिक पब्लिक स्कूलकडून हे प्रसाद केला जातो. तर इथं प्रसाद घेऊन थोडा वेळ आराम करून पूजा पाहण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा संध्याकाळी 4 वाजता निघालो होतो आणि हे इथं पूजा चालू आहे. ह्या पूजेची मला माहिती जास्त देण्याची गरज नाही, कारण माणिक प्रभू संस्थान म्हणून तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळं इथं मिळून जाईल. आणि आजच्या दिवशी कोण्या ना कोण्या रूपात माणिक प्रभू जेवण्यासाठी येतात अशी इथे मान्यता आहे. यासाठी महाराजांच्या घरचे सुद्धा या दिवशी सेवा करण्यासाठी भंडारखान्यात